किंवा कुठलीही मदत लागते तेव्हा महिन्यातले 30 दिवस आणि दिवसातले 24 तास कृष्णा कदम सगळ्यांच्या सेवेसाठी उपस्थित असतात। भाऊ, आता थोड्या दिवसापूर्वी म्हणजे 2-3 दिवसापूर्वी काही लोकांनी तुमच्या बाबतीत जे वावडे उठवलेले आहेत की भाऊ हे जातीय राजकारण करतात, मी त्या निमित्तानं तुम्हाला सांगायला उभा आहे, भाऊनी जर जातीपातीचं राजकारण केलं असतं तर ह्या जिल्हा परिषदेला माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेची उमेदवार दिली नसती। कारण मुरली भाऊ दरेकरांचं तिकीट फायनल झालेलं, भाऊनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिलं आणि मुरली भाऊनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्वीकारलं। हे त्यांचं मोठेपण आहे। तेव्हा कोणी काही वावड्या उठत असतील, आज विकास विकास म्हणजे सांगितल्याप्रमाणे भाऊनी कोणतीही निवडणूक लढण्याची इच्छाही त्यांच्या मनामध्ये नव्हती, पण 150 ते 200 कोटीचा विकास या पोलादपूर तालुक्यामध्ये केलेला आहे आणि तो विकास फक्त विकास केला, कुठलाही नारळ फोडायला भाऊ मात्र या ठिकाणी आलेले नाही। भाऊ, मी तुम्हाला एक विनंती करतो, झालं गेलं गंगेला मिळालं, कोण किती नारळ फोडतंय काय करतंय त्यापेक्षा इथून पुढे आमच्यावर जशी जबाबदारी आपण सोपवलेली आहे, या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडून येण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण दिलेली आहे। निवडून हे येणारच, पण निवडून आल्यानंतर माझ्या तालुक्याचा विकास कशा प्रकारे असावा ही जबाबदारी तुमची आणि ती कामं करून घेण्याची जबाबदारी आमची असेल। आपला आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असावा। तुम्ही सगळ्या माता भगिनींनी, तुम्ही सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कमळाचं चिन्ह आहे, कुठे जायची गरज। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूरचे तालुका प्रमुख दर्पण दरेकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यासह तसेच पैठण गावच्या ग्रामस्थांनी भाजपाचे विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। नवनवीन बातम्या बघण्यासाठी बबन शिलार टॉक शो चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा।